हाय यूट्यूब परिवार, आज आम्ही चालू काळुबाईच्या जत्रेला. ह्यांच्या आत्यांची जत्रा होती. 20-30 माणसांचा टेम्पो केला होता आम्ही. इतकी मज्जा आली ना. रात्रीच्या 2 वाजल्यापासून आमची ही तयारी चालली. पुरणपोळ्या बनवायचं, निवद नारळ करायचं. तिथने पुढे आम्ही काळुबाईच्या वाटेला निघालो. इतकी धमाल मस्ती केली ना आम्ही टेम्पोमध्ये. ह्यांची आत्या तर कॉमेडीबाज होती, त्यामुळे आमचा अख्खा प्रवास खूप मस्तपैकी गेला. धमाल झाली. आम्ही काळुबाईला पोचलो 3 तासानंतर. आणि हे आमची फॅमिली. कमानीपाशी पुढे आल्यानंतर इतकं भारी वाटलं ना. पहिल्यांदा काळुबाईच्या जत्रेला गेली आणि मला हे बघायचं पण होते काळुबाईचं मंदिर, त्यामुळे मस्त एकदम भारी वाटलं ना. एवढंच की ऊन भरपूर होतं. आम्ही दर्शन घेतलं, निवद नारळ दाखवले. काळुबाईच्या जत्रेत ना वरती इतकी गर्दी अपाट होती. सगळ्या माणसांच्या तोंडात काळुबाईच्या नावानं चांग भलं हे सगळे गजर बोलत होते. एवढी गर्दी होती ना, पण भारी वाटलं मस्तपैकी. मी कधी विचार केला नाही की एवढी गर्दी असेल, पण गर्दी भरपूर होती. सगळे माणसं आवर्जून तिथे दर्शनाला आलती. तिथून पुढे आम्ही आमचं चालू झालं स्वयंपाकाचा बेत. कोणी भाकरी करत होतं, कोणी स्वयंपाक कालवण करत होतं, कोणी बायका निवांत बसल्या होत्या, कोणी कांदा लिंबू मिरची चिरत होते. इथने पुढे आम्ही दर्शन घेतलं, खाल्लं, जेवलो पण आम्ही. निवद नारळ केला आणि सवासणी पण घातल्या. बायका नुसती बोटं चाकून पुसून खात होती, कारण चमचमीत झणझणीत इतकं भारी कालवण झालं होतं ना. हे आमच्या सवासणी पण बसल्याच होत्या. गोडधोडाच्या पण होत्या, कोंबड्यांच्या पण होत्या आणि बकऱ्याच्या पण होतं. तिथनं पुढे आम्ही संध्याकाळी 7 वाजता धावजी पाटलांकडे गेलो. धावजी पाटलांचं दर्शन घेऊन माघारी निघालो 10 वाजता घरी बारामतीला. आणि धावजी पाटलीला मी पण पहिल्यांदा गेले. मी पण दर्शन केलं. मस्तपैकी दर्शन झालं आमचं. संध्याकाळी घरी निघताना खूप माणसं थकली पण होती. एवढा छोटासा माझा ब्लॉग आहे. कसा वाटला? धन्यवाद. बाय. माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा.